गणित. तर यात काय आहे, 2 अंकी गुणाकार आहे. 153 गुणिले 52. मग 2 अंकी गुणाकारात काय करायचं, पहिल्यांदा ज्या संख्येने गुणायचं आहे तिच्या एकक स्थानच्या अंकाने गुणायचं. मग 2ने 3ला गुणायचं. एकक स्थानापासूनच सुरुवात करायची. 2 गुणिले 3 किती आले, तर 6 आले. परत 2ने 5ला गुणायचं. 2 गुणिले 5 किती आले, तर 10. म्हणजे एकक स्थानचा 0 इथं लिहायचा आणि हातचा म्हणून 1 वापरायचा. आता 2 गुणिले 1 किती आले, 2 आले आणि हातचा 1 मिळून झाले 3. मग जो एकक स्थानी अंक असतो त्याच्या खाली बेरीज किंवा 0 लिहिलं तरी चालतं, पण शक्यतो बेरीजचं चिन्ह द्यावं. म्हणजे आपण बेरीजच करायची आहे, 0 लिहिला तरी चालतं. प्रत्येकाची आपापली पद्धत असते. तर त्यानंतर दशक स्थानच्या अंकाने वरच्या 3ही संख्यांना गुणायचं आहे. तर 5 गुणिले 3 किती येतं, 15. मग 15 नंतर हातचा आला 1. मग 5 गुणिले 5 25. 25 आणि 1 किती झाले, 26. तर हातचा आला 2. आणि 5 गुणिले 1 5. 5 आणि 2 7. म्हणजे ह्यांचा गुणाकार करायचा. पहिल्या संख्येला जे हातचे येतील ते हे खालच्या रकान्यात लिहायचे आणि दुसऱ्या संख्येला जे हातचे येतील ते वरच्या रकान्यात लिहायचे. म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. मग या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची. मला अंदाज नव्हता त्यामुळे कॉलमच्या या बाजूला आले, पण शक्यतो गणित लिहिताना कधीही कॉलमच्या ह्या बाजूला लिहावं नाही. मग ह्यांची आपण बेरीज करूया. 6 इथे बेरजेचं चिन्ह लिहून इथे 0 लिहिला तरी चालतं. आता मी इथे ऑप्शनल 0 लिहिले. मग 6 आणि 0 यांची बेरीज 6 आली. 0 आणि 5 यांची बेरीज 5 आली. 6 आणि 3 यांची बेरीज 9 आली. आणि 7 आणि 0 इथे काही नाही म्हणजे 0 पकडायचं, यांची बेरीज 7 आली. म्हणजेच ह्यांचा गुणाकार किती आला, 7956. कॉलमच्या ह्या बाजूला लिहायचं नाही, पण आता मिसकन्फ्युजनमध्ये होते त्यामुळे ह्या बाजूला आलेलं आहे. पण शक्यतो उत्तर लिहिताना ते टापटीप चांगल्या अक्षरात असेल तरच मार्क देणं सोपं जातं. तर कसा वाटला तुम्हाला गुणाकाराचा व्हिडिओ? आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा. अजून एक तुम्हाला गणित सोडवून दाखवू शकते मी गुणाकाराचंच, किंवा तुम्ही घरी याची प्रॅक्टिस करा आणि नाही समजलं तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. अगदी 10वीपर्यंतचे गणितही मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगू शकते. थँक्यू फॉर वॉचिंग.